बंदोबस्त होता तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत आमच्याचं भेव वाटतं माझ्याजवळ काय घंटे ईडीला फेडीला तू नुसतं पडून येईन तू अटक करून दाखव मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं यांना एक माज आलाय. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे आपलं कुणी काही करीत नाही. बहुमताने आलो त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले त्यांना वाटलं आमचं कुणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत 15 वर्ष झालं फसिलय त्यांना वाटतं आमचं कुणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं त्यांच्या डोक्यात खुटी आहे. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो बघा करतो कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा एक आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न नाही. इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकते. पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो. मराठी सुद्धा काही पण करू शकते. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत मराठे काही पण करू शकतात. फडणवीसांनी जर चाल केली तर काही पण. आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता आता जनजींना काय आव्हान असेल? नाही मी आव्हान नाही करत कोणाला. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही. आंदोलनाला बसलो येतो का भेटायला ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असते त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. मात्र प्रसाद असं म्हणतात की मी असेपर्यंत जरांगेंना उपोषणाची वेळ येऊ दे. अरे बाबा त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते. एकटं तर पडत काय करणार. विखे पाटील तर पडत आहे वरूनच काय म्हणतात ना त्याला आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी मराठ्यासाठी धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं टिप्पणी आहे प्रमाणपत्राचं एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठी टेन्शन घ्यायचं नाही. पक्का आरक्षण आहे आपलं ते बरं का. पण यांच्या डोक्यात जे आहे ना आपलं कुणी काही करू शकत नाही बहुमतावर यांना 24 का पहिला दाखवतो मी आता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातो. शासन निर्णय आहे का मी ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. ठीक आहे मी त्यांच्याकडून समजून घेतो. जी गोष्टच मला माहित नाही मी सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही एखादा शब्द माझ्याकडून जावा आणि त्याचा दुष्परिणाम व्हावा. ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ घेतला ते बी कळालं मला आज. कळालं का मला तुळजापूरमध्ये कळालंय. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा जागे व्हा बर्बाद होऊन जाते लेकर पक्षाच्या नादात. विसरू नका घर सोडायचं शिका. तुम्हाला घर सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामाने अख्खे मराठी अंतरवाली. दादा प्रवीण दरेकरांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे ते तुमच्या अक्कलच काढलेली आहे. नाही त्याचं कसं झालंय बरं का ते येशीच्या आता आलाच नाही. ते गावखोरीच आहे त्याला जास्त हागंदारी जास्त सवय त्याला त्यामुळे त्याला काय करावं.